हॅलो फ्रेंड्स, आज आपण कुरकुरीत अशी मिरचीची भजी बनवणार आहे। झटपट तयार होणारी आणि कोणत्याही वेळी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची भजी एकदम छान लागतात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची। आपण बघू शकता मी अशा मिरच्या घेतल्या आहेत। ह्या जरा कमी तिखट असतात। मिरच्या पाण्यातून धुवून घेतल्यावर त्या मधोमध याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत। मिरची जर साईजने मोठी असेल तर त्याचे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे तळायला सोप्या जातील। सगळ्या मिरच्या कापून घेतल्यानंतर त्यात अशा प्रमाणे मीठ भरून घ्यायचे आहे। त्याने काय होईल, आपल्या मिरचीमध्ये असणारा तिखटपणा कमी होण्यास मदत होईल। आपण मीठ भरून झाल्यानंतर या मिरच्या एक 10 ते 15 मिनिट अशाच ठेवणार आहे, म्हणजे त्यांना चांगले पाणी सुटेल। त्यानंतर मी या मिरच्या पुन्हा पाण्याने धुवून घेणार आहे। पाण्यातून धुवून घेतल्यामुळे त्याचा तिखटपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो, त्यामुळे मिरचीमधील बी काढण्याची गरज नसते। आता आपण यासाठी लागणारे बॅटर बनवून घेणार आहे। त्यासाठी मी एका वाटीत 2 मोठे चमचे किंवा 1 मोठी वाटी बेसन पीठ घेणार आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, जिरी आणि चिमूटभर खायचा सोडा टाकला आणि थोडे थोडे पाणी टाकून ते मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मिरचीला वरतून चांगले लागेल असे मध्यम पीठ मी भिजवून घेतले आहे। आपल्याला जास्त पातळ पीठ करायचे नाहीये, नाहीतर ते मिरचीला चांगले लागणार नाही। त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल चांगले गरम झाले की गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला या मिरच्या तेलात सोडायच्या आहे। एक साईडनी मिरची तळली गेल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजूने मिरची छानशी तळली जाईल। आपल्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवल्यामुळे त्या मिरच्या आतपर्यंत मस्त अशा तळल्या जातात। जास्त फास्ट गॅस असेल तर वरून मिरची लाल होईल, पण आतमध्ये ती पूर्ण कच्ची राहील। अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या मिरच्या मी तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत। तुम्ही ही मिरची भजी मी सांगितल्याप्रमाणे नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।